मला डायरेक्ट सस्पेंड केलं. का केलं, काय कुणी इन्क्वायरी केली ते बघा. कोणाचे कॉल झाले, निखिल गुप्ता माननीय IPS, त्यांना मुकेश नाहटा त्यांचा पार्टनर, सुरतचा बिल्डर, या ठिकाणी त्यांनी फोन केला. त्यांची बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं, कारण त्या बायकोचे आणि माझे काहीतरी संबंध होते. तरी मला जनतेने न्याय द्यावा. मी जनतेसाठी सगळे व्हिडिओ पोस्ट करेल, एक सगळे करेल. मी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. फार माझ्याकडे पुरावे आहेत आणि सगळे कराल. फक्त मला यांनी माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. ठीक आहे, चला हा दुसरा व्हिडिओ परत येतील. मला फॉलो करा इंस्टाग्रामवर. ओके. मित्रांनो, मला सॉरी आपल्यासाठी व्हिडिओ आहे. मला अभिमन्यू पवार माननीय आमदार औसा यांचा कॉल आलेला व्हॉट्सअपवरती. बस जेव्हा मी मुंबईला कार्यरत होतो त्यावेळेस हे अभिमन्यू पवार मुंबईला होते. माननीय फडणवीस साहेबांचे PA. यांना मी 5-10 हजार खर्च करायचो आणि हे आज 2000 करोडचे मालक झालेले आहेत. असू द्या, होऊ द्या. ते माझे आमदार आहेत, माझे कधीतरी काम करतील, पण त्यांनी आता मला दबाव टाकू नये. माननीय फडणवीस साहेब सुद्धा धुतल्या तांदळाचे नाहीत. त्यांनी काय काय केले आणि कुणाच्या थ्रू केलेत. माझेच पाहुणे बेंबडे आणि आनंद गायकवाड, आमचा नगरसेवक लातूरचा, त्यांची प्रॉपर्टी बघा. अभिमन्यू पवारची बघा, जी की 5 वर्षापूर्वी 0 होते. माझ्याकडनं 5-10 हजार रुपये घ्यायचे, आज ते 2000 करोडचे मालक झालेत. लातूरची प्रॉपर्टी. मला न्याय पाहिजे मित्रांनो. बघा माझ्यासोबत जो आहे ना, मी कुठे चुकला असेल तर माझी हे सगळी काढतील. मी दारू पिला असेल, काय केलं असेल, जे A1 काय म्हणतात त्याला, वॉटेवर ठीक आहे ते केलं असेल, पण माझ्या ते सगळं ऑफ ड्युटी मध्ये केलं असेल. ह्यांनी काही काढतील माझे पाठीमागचे. पण मित्रांनो मला न्याय द्या. ह्याच्यानंतर अजून माझे व्हिडिओ येतील, मला फॉलो करा. चला, नमस्कार मित्रांनो. अजून हा माझा एक नवीन व्हिडिओ. बीड आता विधानसभेची जी निवडणूक पार पडली त्यामध्ये मला बंदोबस्त लावण्यात आला होता. परळी या ठिकाणी मला बंदोबस्त लावण्यात आला होता. आणि त्या दिवशी रात्री होती, ज्या ठिकाणी पेट्या येणार होत्या त्या ठिकाणी मग मला अचानक बदललं मित्रांनो रात्रीतून. कारण त्यांना समजलं की हे जे आहेत कासले साहेब ते ट्रॅफिकला होते आणि हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या यांनी काही गाड्या पकडून कारवाई तर करूच दिली नाही आमच्या PIने, पण गाड्या पकडत होतो मी आणि त्यांना अडवत होतो. तर त्यांच्या लक्षात आलं की हाच तो कासले, याला या ठिकाणी ठेवलं नाही पाहिजे. ज्या ठिकाणी पेट्या येणार होते त्या ठिकाणाहून मला मित्रांनो बदललं आणि मला सांगितलं की तुम्हाला ड्युटी नाहीये. मी म्हणलं का सर, बंदोबस्त तर फार कमी आहे, लोक तर आपण गुजरात इकडून तिकडून बोलवलेत. ते म्हणले नाही, तुम्ही रिझर्व्हर असाल, तुम्हाला ड्युटी लावण्यात आली नाही.